तुम्हाला जास्त कोड पाठ करायची गरज नाही। आता कोड कसा तयार होतो ते लक्षात घ्या। पहिला कोड घेऊ आपण 100 वर्षापासून आपल्याला जायचंय। आलं लक्षामध्ये? आपल्याला करायचं आहे तारखेवरून वार काढणे, तारखेवरून वार शोधणे। आता तारखेवरून वार शोधत असताना आपल्याला कोड लक्षात ठेवायचे आहेत। आपण कोड कसे तयार होतात ते बघून घेऊ। पहिले घेऊ आपण 100 वर्षाचं गणित, त्याच्यापासून कोड तयार होतात। आता 100 वर्षामध्ये पहिल्या 100 वर्षामध्ये 24 वर्ष लीप येत आणि साधे वर्ष किती येतं 76। हे पहिल्या वेळेस शिकवलंय मी तुम्हाला, अलग लक्षामध्ये। मग ह्या 24 वर्षामध्ये प्रत्येकात किती दिवस एक्स्ट्रा असतात 2 आणि साध्या वर्षामध्ये किती असतो 1। मग इथं टोटल किती दिवस एक्स्ट्रा पडायला लागलेत 76 आणि 24 दुनी 48। एवढे दिवस काय आहेत 100 वर्षामध्ये अधिक आहेत, एवढे दिवस काय आहेत अधिक। मग दिवस काढून घेऊ यातले। मग 76 म्हणल्यावर फक्त 6 दिवस अधिक आहेत, 70 दिवसामध्ये तेच वार रिपीट होते। 48 म्हणल्यावर 42 निघून गेले, खाली किती राहिले 6च का 6, 6 आणि 6 12, 12 म्हणल्याच्या नंतर काय झालं 7 दिवस कटले बरोबर, म्हणजेच बाकी किती उरला 5। याचा अर्थ असा झाला 100 वर्षामध्ये 100 वर्षात फक्त 5 दिवस एक्स्ट्रा पडतात। 100 वर्षामध्ये किती दिवस एक्स्ट्रा पडतात 5। बर 200 वर्षात किती पडतील 200 वर्षात हे 5 आणि पुढचे 5 म्हणजेच किती 10 दिवस बरोबर। 300 वर्षात म्हणजेच किती 10 अधिक 5 बरोबर 15 दिवस आणि 400 वर्षात किती हे 15 अधिक, आता 400 नंबरचं वर्ष काय आहे तुमचं लीप वर्ष आहे। आता 400 नंबरचं वर्ष काय लीप म्हणजे 5 आणि 1 6 पडते तिथं। 6 म्हणल्यावर किती 21 आणि 21 म्हणल्यावर किती मग 0 बाकी 21 म्हणल्यावर तेच वार रिपीट होतील ना किती 0। मग 400 वर्षाला काय कोड वापरायचा 0। बघा इथं आता जाऊ इथं आपण कोड झाले तयार तुमच्या। 400 वर्षाला 0, 800 वर्षाला 0, 1200 वर्षाला 0। आता इथून पुढे कोड घेऊ आपण लिहून, आता हे आपल्याला लागते। इसवी सन 1200 वर्षातली कुठली तारीख काढायची असेल 1200च्या वर्षातली तर कोड किती वापरायचा 0। कशामुळे वापरायचा कारण 1200 वर्षामध्ये तेच वार रिपीट होणार आहेत आणि कोड किती आहे त्याचा 0, म्हणून 1200चं कुठलंही वर्ष काढायला आलं तर कोड वापरायचा 0। 1200 मध्ये 100 टाकले, 1200 मध्ये 100 वर्ष प्लस केले तर किती 1300। मग 100 वर्षात किती दिवस एक्स्ट्रा असतात 5, म्हणून 1300चं कोणतेही वर्ष काढायला सांगितलं तर कोड किती वापरायचा 5। 1400 आता 100 वर्षात ते 5 आणि अजून 5 टाकले, 5 आणि 5 किती व्हायला लागले 10 दिवस। मग 10 दिवसातले 7 दिवस काढून घेतले बरोबर, इथं 10 दिवसच नाही मग 10 दिवसातून 7 दिवस निघून गेले, खाली किती उरले 3, म्हणजे 1400चा कोड किती आहे 3। 1500चा कोड किती येईल 15 झाले, 7 दिवस 14 निघून गेले, किती उरला 1। 1500 साठी किती कोड वापरायचा 1, 15 येईल ते 5 5 5 3 5 3 15, 14 दिवस निघून गेले 1 दिवस उरला। 1500चा कोड 1600चा कोड किती आहे 0, 400च्या पाड्यात आलं। 1700चा किती वापरायचा 5, 1800चा किती वापरायचा 3, 1900चा किती वापरायचा 1 आणि 2000चा कोड किती वापरायचा 0। आपल्याला पेपर मध्ये येणाऱ्या फक्त ह्या दोनच तारखा आहेत, एक ती म्हणजे 1900 आणि 2 म्हणजे किती 2000। याच्याच वर्षातल्या तारखा तुम्हाला विचारल्या जातात। म्हणजे 1900चं कोणतंही वर्ष आलं तर कोड किती वापरायचा 1। कुठून आला ते कळालं का 1900 वर्षात फक्त 1च दिवस वार पुढे गेलेला आहे आणि 2000 वर्षामध्ये 0 दिवसांनी वार पुढे जातो। मग तुम्हाला जर सांगितलं आजपासून 2000 वर्षानंतर वार कोणता असेल, आज जो येतोच, आज कोणता वार आहे आपल्याला माहिती आहे, आज समजा मंगळवार असेल तर 2000 वर्षानंतर कोणता वार असायला पाहिजे मंगळवारच असायला पाहिजे। ते जर म्हणले 100 वर्षानंतर कोणता वार असेल आजपासून 100 वर्षानंतर तर 100 वर्षात किती दिवस वार पुढे जातो 5 दिवस, म्हणजे आजपासून फक्त 5 दिवस काय करायचं पुढे जायचं। अलग लक्षामध्ये मग आजपासून 5 दिवस पुढे गेले म्हणजे कोणता वार असेल आज सोमवार आहे, मग 5 दिवस पुढे म्हणजे 2 दिवस मागे म्हणजे कोणता वार असायला पाहिजे शनिवार असायला पाहिजे। अलग लक्षामध्ये म्हणजे या पद्धतीने तुम्हाला जायचं, बाकी काहीच नाही। अलग लक्षात 100 वर्षामध्ये 5 दिवसांनी वार पुढे जातो, 200 वर्षात 10 म्हणजेच किती
3 दिवसांनी वार पुढे जातो. 300 वर्षात 15 म्हणजे 1 दिवसांनी, आणि 400 वर्षामध्ये किती दिवसाने? 0 दिवसांनी वार काय होतो? पुढे जातो. ठीक आहे, लिहून घ्या. त्याला एवढं सूत्र बघा काय आहे. तर सूत्र लक्षात ठेवायचं बघा. इथं घ्यायचा शतकाचा कोड. शतकाचा कोड आधी शतक लिहायचं. शतक म्हणजे इसवी सन कुठले. बर, त्यानंतर घ्यायचे पूर्ण वर्ष. पूर्ण वर्ष घ्यायचे, चालू वर्ष नाही. बर, अधिक. आता पूर्ण वर्ष जे आहेत त्याला भागिले 4 करायचं, म्हणजे लीप वर्ष काढायचे त्यातले बाजूला. पूर्ण वर्ष नंतर काय? पूर्ण वर्ष भागिले 4. कारण पूर्ण वर्षाला 4 न भाग दिल्यावर काय निघतील आपल्याला? लीप वर्ष किती आहेत ते निघत. म्हणजे हे पूर्ण वर्ष आणि त्यानंतर लीप वर्ष असे वेगवेगळे करायचे. ठीक आहे. त्यानंतर अधिक महिन्यातील अधिकचे दिवस. अधिकचे दिवस. बस एवढंच सूत्र आहे. या सूत्राचा वापर करून तुम्हाला प्रश्न सोडवायचा आहे. आजची तारीख जी आहे ती घेऊ. आता वाराचे कोड आहेत, ते वाराचे कोड पण लक्षात ठेवा. वाराचे कोड. आता वाराचे कोड काही लय अवघड नाहीत. पहिला घ्यायचा रविवार, ते सिक्वेन्स आहे पूर्ण कोडाचा. रविवारी 0 कोड वापरायचा. 0 आला म्हणजे रविवार, रविवार आला म्हणजे 0 कोड येणार तुमचा. ठीक आहे. सोमवार. आता सोमवार साठी काय करायचा? 1 कोड वापरायचा. मंगळवार 2 आला म्हणजे मंगळवार आला. बुधवार 3 आला म्हणजे बुधवार आला. गुरुवार 4 आला म्हणजे गुरुवार. शुक्रवार 5 आला म्हणजे शुक्रवार. आणि शनिवार 6 आला म्हणजे शनिवार. हे असे आहेत वाराचे कोड. आलं लक्षामध्ये? आजची जी काही तारीख आहे, आजच्या तारखेवरून तुम्हाला समजून सांगतो, म्हणजे आपल्याला त्याच्यावर विश्वास बसेल की ह्या कोडाचा वापर करून आपण वार काढू शकतो. आजची जी तारीख आहे ती तारीख सांगा, म्हणजेच याचा वापर करून मी तुम्हाला ते सगळं एक्सप्लेन करून सांगतो. लिहू नका काय, समजून घ्या फक्त हा भाग एकदा. आलं लक्षामध्ये? हीच पद्धत सगळ्यात सोपी आहे. इथं कुठंच कोड वापरायची गरज नाही. बाकीच्या ठिकाणी तुम्हाला वेगवेगळे कोड आहेत. आपण इथं विदाऊट कोडाचंच वापरणार आहेत. सुरुवातीला कोड लक्षात ठेवलेत आपण, तेच कोड आपल्याला इथं वापरायचे आहे. ठीक आहे. मला सांगा आजची तारीख किती आहे रे? 16/9 का? 9/2024. याचा वार आपल्याला माहिती आहे. आज कोणता वार आहे? सोमवार. आलं लक्षामध्ये? आज इथे लिहून घेतो मी सोमवार. आता आपण कोडावरून जर फाइंड केला तर सोमवार यायला पाहिजे. म्हणजे कोड किती यायला पाहिजे त्याचा? 1. 1 कसा येतो ते लक्षात घ्या. आता एक स्टेप बाय स्टेप. शतकाचा कोड सांगा मला. शतकाचा कोड कोणतं शतक आहे? हे 2000चं शतक आहे. कोड किती असतो 2000 साठी? 0. इथपर्यंत समजलं शतकाचा कोड? बर. कंप्लीट वर्ष. आता 2024 चालू आहे का संपले? चालू आहे, अजून संपलं नाही. बर, म्हणजे कंप्लीट वर्ष किती आहे? 23. 23 वर्षात किती वर्ष लीप पडतील? 23 ला 4 न भाग द्यायचा. 4 पंचे 20, 4 6 24. 6 म्हणल्यावर 24 व्हायला जास्त चालला देऊ. 5 पर्यंतच भाग द्यावा लागेल. 4 पंचे 20 झालं. लीप वर्ष संपले. आता फक्त घ्यायचे महिन्यातील अधिकचे दिवस. आता महिन्यातील अधिकचे दिवस म्हणजे जानेवारी पासून मोजावं लागेल आपल्याला. सांगा जानेवारी मध्ये किती दिवस आहेत? 3. फेब्रुवारी. आता 2024 आहे. साधं वर्ष आहे का लीप वर्ष आहे? लीप वर्ष आहे. म्हणजे फेब्रुवारीत किती दिवस घ्यायचा? 1. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च 3. एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर. आता सप्टेंबरची कोणती तारीख काढायची आपल्याला? 16. म्हणून सप्टेंबर झालं. आता इथं काय करायचं? फक्त 7 तयार करायचा आणि सोडून द्यायचा. बस झालं, संपला आता. ठीक आहे. 23 आणि 5 28. 7च्या पाड्यात आले, सोडून द्या. 3 3 6 आणि 1 7 सोडून द्या. 2 2 4 आणि 3 7 सोडून द्या. ठीक आहे. 6 आणि 16 किती झाले? 22. 22 म्हणल्यावर 21 सोडून द्या. बाकी किती उरला? बाकी किती उरला? 1. मग बाकी जर 1 उरला असेल तर वरून 1 नंबरला कोणता दिसतो इथं? सोमवार. आजचा वार आहे सोमवार, तर आज सोमवारच असायला पाहिजे आणि सोमवारच होता. हे आपल्या इथं उत्तर आलेलं. आलं लक्षामध्ये? या कोडचा व्यवस्थित वापर करा आणि त्याला सोडवा.
मार्च 2008 चा वार कोणता आहे काढायचा आहे. शतकाचा कोड डायरेक्ट लिहितो मी 0. बर, आता टोटल वर्ष, पूर्ण वर्ष किती आहेत? 7. 7 ला 4 न भाग दिला तर 1चाच जाईल, 2चा भाग नाही जाणार. आता 4 दुनी 8 जास्त होते, 4 1 4 झाला. आता इथून पुढे चालले जाऊ आपण. जानेवारीत किती आहेत? 3. 2008 फेब्रुवारी एक घ्यायचं का? घ्यावं लागल. आलं लक्षामध्ये काय? बरोबर ना? झालं. जानेवारी फेब्रुवारी मार्च मध्ये किती आहेत? 20 झालं. एवढंच होतं फक्त, बाकी काहीच नाही. 7 कटला, 20 आणि 1 21 कटला, बरोबर. बाकी किती उरला? 4. 4 जर उरला तर चला, 0 साठी रविवार, 1 साठी सोमवार, 2 साठी मंगळवार, 3 साठी बुधवार आणि 4 साठी गुरुवार. चला, गुरुवार होता. आलं लक्षात? आलाय का बघा? गुरुवार होता, गुरुवार. आलंय का? भारत स्वतंत्र झाला त्या दिवशीचा वार कोणता? स्वातंत्र्य दिनाचा वार कोणता? एवढाच प्रश्न असतो पेपर मध्ये. आपल्याला सांगितलंय त्यांनी 15 ऑगस्ट 1900 किती? 47 का? 1900चं शतक कोणते? कोड काय असेल? 1. कंप्लीट वर्ष 46. 46 ला 4 न भाग दिला तर 11 4 44 पर्यंत जाईल. 12 चोक 48 जास्त होतात. झाले. मग मांडायचं. जानेवारी किती घ्यायचे? 3. फेब्रुवारी 0, कारण 47 लीप वर्ष आहे का? नाही. फेब्रुवारी संपलं, 0. मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट. 15 ऑगस्ट पर्यंत जायचंय. 15. 7 तयार करा आणि सोडून द्या, बस. बाकी काही नाही. 46 आणि 2 48 सोडून दिला, बरोबर. 11 आणि 3 14 सोडून दिला. 3 3 6 आणि 1 7 सोडून दिला. खाली काय उरलं बघा इकडं? 15 आणि 5 किती? 20. आता 20च का? 3 आणि 2 5 आणि 15 आणि 5 20. एक जास्त कुठं भरला आपला? 46 आणि 2 48. एकच मिनिट. ठीक आहे. 46 आणि 2 48. एक 49 लागतील, बरोबर आहे. इथे एक जास्त झाला आपला, कमी भरला होता. 49 झाले का? 7 7 49 कटला. इथं बघा 11 आणि 3 14 कटला. आता राहिले किती? 3 1 3 3 2 6, बरोबर. 3 3 9 9 2 किती? 11. 11 आणि 25 सॉरी 15 किती झाले? 26, बरोबर आहे. मग 26 झाले, याचा अर्थ 21 कटले. बाकी किती उरला? 5, बरोबर का? मग 5 बाकी असताना वार कोणता आहे आपला? शुक्रवार. म्हणजेच भारत स्वतंत्र झाला त्या दिवशीचा वार कोणता होता? शुक्रवार होता. अलग लक्षामध्ये या पद्धतीने तुम्हाला लक्षात ठेवायचं. ठीक. 7 तयार करा. कुठलेही पाड्यात आणा. 7 14 21 त्याला कट करा. थांबवा आपण इथे.